थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला गरमागरम चहासोबत मस्त गरमागरम चटपटीत काहीतरी खावेसे सगळ्यांनाच आवडते। आपण खुसखुशीत बटाटे वडे बऱ्याच वेळा खाल्लेही असतील, पण आपण आज काहीतरी वेगळे असे गाडीवर मिळतो तसा खुसखुशीत मिरचीचा वडा कसा करायचा ते बघणार आहोत। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। थंडीच्या दिवसात सकाळी दुपारी चहा सोबत खायला मस्त गरमागरम हा मिरचीचा वडा फार मस्त लागतो। हा वडा रोजच्या जेवणासोबत किंवा सणावाराला काही वेगळा पदार्थ म्हणूनही तुम्ही हा मिरचीचा वडा बनवू शकता। रेसिपी मी काही टिप्ससह तुमच्या सोबत शेअर केलेली आहे, तेव्हा ती शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला मिरचीचा वडा करण्यासाठी आपण अगोदर बेसनाचं वरचं कोटिंग असतं ते तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथं मी 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। तर इथं मी मेजरमेंटचा कप घेतलेला आहे, तुम्ही कोणतीही घरातील वाटी घेऊ शकता। नंतर त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 पिंच एवढी हळद टाकून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे, कारण बेसन पीठ हे पचनाला थोडं जड असतं म्हणून थोडासा हिंग टाकायचा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच मेजरिंग कपने मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत त्याचं मिश्रण करायचं आहे। खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आहे, गुठळ्या मोडायच्या। एकदम पाणी जर घातलं तर गुठळ्या मोडायला अवघड जातात, तर त्यासाठी असं थोडं थोडं पाणी टाकत हे व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर आता यात मी 1 कपाला थोडं पाणी शिल्लक राहू दिलेलं आहे। तर इथं बघू शकता 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण आतील सारण तयार करून घेऊ। तर त्यासाठी इथं मी 1 कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। ते व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं यांचा ठेचा करून घेतला होता, तर तो 1 चमचा टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्यामुळे सारणाला खूप छान चव येते। आता त्यालाही तेलात व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा शोपा आणि अर्धा चमचा धने टाकून घेतलेले आहे। शोपा आणि धने थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे, त्यामुळे वडा खाताना हे पदार्थ दाताखाली आले की खूप छान चव लागते। आता यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले होते, ते असे हातानेच कुस्करून टाकून घेते। तुम्ही हवं तर किसणीनेही किसून ते टाकून घेऊ शकता। आता बटाट्यांनाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यांना थोडंसं आपण असं परतून घेऊ आणि नंतर त्यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। तर इथं मी 1 चमचा हळद पावडर, अर्धा चमचालाही कमी असं लाल तिखट टाकून घेते, कारण आपण अगोदरच हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला होता। नंतर थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। आता इथं बघू शकता आपले बटाटे थोडेसे असे मॅश झालेले, पण पूर्णपणे झालेले नाही। त्यासाठी इथं मी पावभाजी मॅशरने व्यवस्थित हे मॅश करून घेणार आहे। यामध्ये थोडेसे असे जाडसर बटाट्याचे तुकडे आहेत, त्यामुळे त्यांना असं थोडंसं ठेचून घ्यायचं, म्हणजे ते जे सारण आहे ते व्यवस्थित मिरचीमध्ये भरलं जातं। आता इथं बघू शकता बटाट्याचं सारण एकदम मस्त मॅश झालेलं आहे आणि त्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता कोथिंबीर व्यवस्थित बटाट्याच्या सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला दाखवते, तर हे बघा बटाट्याचं सारण किती छान दिसतंय आणि कलर किती छान आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम अशी लागते। आता आपलं सारण तयार आहे, त्याला आपण थंड करायला ठेवून घेऊ। थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर अशा मिरच्या आलेल्या असतात, तर त्यामध्ये अशा मिरच्या सुद्धा आलेल्या असतात। तर ही राजस्थानी मिरची असते आणि ही मिरची कमी तिखट असते। ह्या मिरचीपेक्षा अजून थोडी बारीक येते, तर तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतीही घेतली तरी चालेल। तर इथं मी ही मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि आता मी तिला कट करून घेणार आहे। तर मी तुम्हाला आता कट करून दाखवते, तर ती कशी करायची। तर मिरची अशी उभी ठेवायची आणि त्याचा जो देठाचा भाग आहे तसाच ठेवायचा आणि त्याला असा मधोमध कट द्यायचा, दुसऱ्या भागापर्यंत कट द्यायचा नाही। आता मी मिरचीच्या बिया काढून घेणार आहे, तर मी हातानेच या बिया काढून घेते। तुम्ही हवं तर सुरीच्या साहाय्यानेही बिया काढू शकता। तर या पद्धतीने अशी मिरची थोडीशी उलट करून घ्यायची आणि त्याच्या बिया अशा काढून घ्यायच्या, तर असं बोटानेच ह्या बिया व्यवस्थित आणि पटकन निघतात। तर या पद्धतीनेच मी आता राहिलेल्या मिरचीच्या सगळ्या बिया काढून घेणार आहे। तर इथं बघू शकता, इथं मी सर्व मिरचीच्या आतील बिया काढून घेतलेल्या आहेत। आता मिरचीला आतून मी थोडंसं मीठ लावून घेणार आहे। तर या पद्धतीने थोडंसं 2 बोटांमध्ये मीठ घ्यायचं आणि आपण जी
कट करून घेतलेली मिरची होती त्यामध्ये असं मीठ भरून घ्यायचं या पद्धतीने, कारण मिरची जेव्हा आपण तळतो तेलामध्ये तेव्हा ती मस्त नरम होते आणि खाताना आतील जे मीठ भरलेलं असतं त्यामुळे तिची टेस्ट अजून छान लागते। आता या पद्धतीनेच मी राहिलेल्या मिरच्यांनाही असं मीठ लावून घेणार आहे। तर आता इथं बघा सगळ्या मिरच्यांना मीठ लावून झालेलं आहे आणि इथं आपलं सारण आहे तेही थंड झालेलं आहे। तर आता मी मिरचीमध्ये सारण भरून घेते। तर असं थोडंसं हातावर सारण घ्यायचं आणि मिरचीचं असं जे आपण कट करून घेतलेला भाग होता त्यामध्ये असं बोटाने व्यवस्थित सारण दाबून दाबून भरून घ्यायचं आहे या पद्धतीने। जास्तही बाहेर येईल तोपर्यंत सारण नाही भरायचं आहे, तर मिरचीच्या आतमध्ये बसेल एवढंच सारण भरून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता या पद्धतीचं असं सारण भरायचं आहे। आता मी तुम्हाला दुसरी मिरचीही भरून दाखवते। तुम्ही कधी अशा पद्धतीचा मिरची वडा केलेला आहे का? आणि करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरातून कमेंट करत आहात तेही मला नक्की सांगा। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित मिरचीमध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि ही मिरची अशी तयार करून घ्यायची। आता राहिलेल्या मिरच्याही मी याच पद्धतीने भरून घेणार आहे। तर आता इथं बघू शकता मिरची भरून झालेले आहेत आणि आता आपलं जे बॅटर होतं, जे मिश्रण होतं बेसनाचं तेही तयार झालेलं आहे। मला ते थोडंसं घट्टसर वाटत होतं म्हणून मी अगदी 1 चमचा भरून एवढंच पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते। तर हे बघा चमचा असा उलट करून घ्यायचा आणि त्यावर अशी रेष ओढायची। दोन्ही जे भागाचं बॅटर आहे ते एकत्र यायला नको, असं जर कन्सिस्टन्सी असेल तर आपलं बॅटर व्यवस्थित आहे असं समजायचं। आता अगोदर आपण यामध्ये सोडा टाकलेला नव्हता, तर मी अगदी 2 पिंच एवढा सोडा यामध्ये टाकून घेते, जास्तही सोडा टाकायचा नाही। आणि त्यावर थोडंसं 1 ते 2 थेंब पाणी टाकून घेते आणि हे व्यवस्थित बॅटरमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। असं बेसनाचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण मिरचीचा वडा तयार करून घेऊ। तर मी 1 मिरची घेतलेली आहे आणि आता तिला असं बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे। जे बेसनाचं मिश्रण आहे त्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे। जर बुडत असेल तर ठीक, नाही तर असं वरतून चमच्याने थोडंसं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला अलगद असं तेलामध्ये सोडून घ्यायचं। तर या पद्धतीनेच मी आता हे तळून घेणार आहे। तर तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बेसनाचं मिश्रण टाकून बघितलं तर व्यवस्थित ते तळलं जात आहे, म्हणजे आपलं तेल आहे ते मस्त मध्यम मध्ये गरम झालेलं आहे। आता मी एक मिरचीचा वडा यामध्ये सोडून घेते। तर जेवढं तेलामध्ये मावेल तेवढे मिरचीचे वडे टाकून घ्यायचे आणि वडे तळत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे। मंद आचेवर वडा असा छान खरपूस कुरकुरीत आणि रंग बदलेपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे। बघा मस्त अशी भजी ही तळली गेलेली आहेत। बघू शकता छान वडे असे तयार झालेले आहेत आणि आता मी त्यांना काढून घेते। तर इथं बघू शकता किती छान रंग आलेला आहे त्यांना, मस्त खरपूस अशी तळली गेलेली आहे आणि यांना तळायला फार काही जास्त वेळ लागत नाही, तर साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये छान मस्त खरपूस तळली जातात। तर तुम्ही बघू शकता। आता मी दुसरी बॅचही तेलामध्ये टाकून घेते। मी अगोदर 3 मिरची टाकून घेतलेल्या होत्या, पण आता मी 2च टाकते, कारण तेलाचं प्रमाणही थोडं थोडं कमी होत चालतं। त्यासाठी असं बघत जायचं आणि हे असे उलटून पलटून मस्त मंद आचेवर हे वडे तळून घ्यायचे। तर किती छान दिसत आहेत वडे। तर इथं बघू शकता आपले वडे तळले गेलेले आहेत आणि आता मी एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते। तर अशा प्रकारे आज आपले मस्त कुरकुरीत चवीला अप्रतिम असे मिरचीचे वडे तयार झालेले आहेत आणि त्यासोबत मी टोमॅटो केचप सर्व करून घेते आणि मी तुम्हाला आता एक वडा कट करून दाखवते। तर इथं बघू शकता वड्याचं आतील सारण किती छान असं मस्त दिसतंय आणि वरचं कोटिंगही मस्त आलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा एक वेळा या पद्धतीने नक्की ट्राय करा। थंडीच्या दिवसांमध्ये चहासोबत असे गरमागरम मिरचीचे वडे खायला दिले तर सगळ्यांनाच फार आवडतील। किंवा एखाद्या सणावारालाही आपण साधीच भजी तळतो, तर अशी वेगळ्या प्रकारची भजी तुम्ही एक वेळा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।